ॲक्च्युली अनेक वर्ष म्हणजे हिप्नॉसिस, सबकॉन्शियस माइंड या गोष्टी मी अभ्यास करत होतो हं, किंवा मला त्याची रुची होती, मला त्याच्यात आनंद वाटत होता. त्याचबरोबर द सिक्रेट रॉन डॉल्टन यांचं अनेक लोकांनी वाचलं असेल, तो मूव्ही पाहिला असेल. सो कुठेतरी या गोष्टींचा माझा विश्वास होता, की या गोष्टी वर्क करतात आणि बरोबर. निश्चित त्याचा खूप चांगला आता हिप्नॉसिस इज अ सायन्स अगेन. जगभरामध्ये आज हिप्नोबथिंग नावाचा कन्सेप्ट वापरला जातो प्रेग्नन्सी. बट आपल्याकडे असं कुठेच ह्या गोष्टी वापरल्या जात नाहीत. म्हणजे आपल्याला एक चाकोरीबद्ध शिक्षण पद्धतीमध्ये आपल्याला एक एवढं शिकवलं नाही, त्याच माध्यमातून आपण जात असतो. मला काही कार्यशाळा मी अनेक करत असतो, शिकत असतो, वाचत असतो. तर मला एक दिवस म्हणजे मला नेहमी प्रश्न पडतात, की बाबा आज कोण सफर करतंय? लोकं आज दुःखी का आहेत? मग याच्यामध्ये 2 गोष्टी घडलेल्या होत्या. एक माझ्या कोचने मला विचारलं, की "असं तुझ्याकडे काय आहे, की ज्याचा दुसऱ्याला फायदा होऊ शकतो? कोणाच्या हं. तरी लाईफमध्ये कोणाचा तरी दुःख-दर्द कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो." आणि त्यावेळेला मला रिअलाईज झालं की माझ्याकडं गर्भवती महिलांसाठी काहीतरी आहे. मी गर्भवती महिलांना त्यांचं होणारं जे सफरिंग आहे, त्यांचं मूड स्विंग होतात किंवा हार्मोनल इम्बॅलन्सेसमुळे त्यांना एन्झायटी, डिप्रेशन, राग, चिडचिड होते. आता त्या मुद्दाम करतायत का? तर त्या मुद्दाम करत नाहीयेत. ते बाळ गर्भामध्ये आल्यानंतर ह्या काही गोष्टी होतात. मग या गोष्टींना कंट्रोल करणं माझ्यासाठी शक्य आहे. मी त्यांना मदत करू शकतो. हा पहिला पहिला थॉट होता. का तर लॉकडाऊनच्या आधी मी दलीप नावाने एक वर्कशॉप घेतलं, ज्याच्यामध्ये स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काम करायचं आणि अनेक लोकांना टॅबलेट फ्री किंवा स्ट्रेस फ्री मी केलेलं आहे आणि त्यामुळे मला असं वाटलं, की मी गर्भवती महिलांना मदत करू शकतो आणि हे काम करण्यासाठी मला जी ऊर्जा मिळाली ती माझ्या आईकडून. कशी? तर टाटा मोटर्स सोडण्याचं धाडस कसं झालं? धैर्य कसं झालं? नॉर्मली तुम्ही सेट असता, चांगला पगार मिळतोय आणि चांगल्या पगाराची नोकरी सोडणं शक्यतो करून शक्य होत नाही आणि कर्ज असल्यानंतर तर अजिबात होत नाही. बापरे! सो माझ्याकडं कर्जही होतं, म्हणजे होम लोन असेल, कार लोन असेल, या गोष्टी होत्या आणि तरी मला ही सोडण्याची ऊर्जा मिळाली. कारण मी 7 महिन्याचा असताना माझी आई वारली आणि मला परत तिला कधीच परत पाहता आलं नाही. ना फोटोत, ना कुठे ना कुठे. त्यामुळे एक मनात एक नेहमी रिग्रेट होता, की मला माझ्या आईसाठी काही करता आलं नाही. पण ज्या दिवशी हा विषय माझ्या समोर आला गर्भसंस्कारांचा, त्याला एक तर झालं, की माझ्यात काय आहे, तर त्या गोष्टीवरून मी गर्भवती महिलांना मदत करू शकतो, हा पहिला मुद्दा होता. आणि दुसरं, मी टीनेजर्ससाठी काम करत असताना अनेक पालकांना काउन्सिलिंग करायचं, डिस्कस करायचं. अनेक पालक मला भेटायचे आणि त्याच्यात बरेचदा आई जेव्हा शेअरिंगला यायची, आई माझ्याशी बोलत असायची, तेव्हा आई बरेचदा सांगायची, की गर्भात असताना हे काही प्रॉब्लेम्स होते आणि त्याचाच की परिणाम काय, म्हणून मला हे असलं बाळ लाभलं. मग तिथे मला कुठेतरी रिलेट झालं की गर्भातले 9 महिने आणि डिलिव्हरीनंतरचं आयुष्य यांचा काहीतरी संबंध असावा. त्यांचं निश्चित काहीतरी कनेक्शन्स आहेत. आणि त्यामुळे जेव्हा हे विषय असा समोर आला, त्या दिवशी मग मनातनं आवाज आला, की नाही, मला हे काम करायचंय.